जिथे राहते तिथे एक ग्रामीण भाग आहे. त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये समाजाच्या दबावाखाली जगावं लागतं. काही असल्या गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात त्या समाजामुळे आपण करू शकत नाही. जसं मुलींनाच बाहेर जायचं असलं की समाजामध्ये खूप दबून राहतं. इथे तसं नाही आहे. इथे सगळ्यांच्या म्हणजे जरी नागपूर शहराच्या वेगळं जरी असलं हे ठिकाण तरी वातावरण खूप जास्त प्रमाणात फ्री आहे. म्हणजे आम्हाला काय करायचं काय नाही यावर असं बंधनं नाही. पहिल्यांदा जेव्हा तुला असं वातावरण मिळालं फ्रीली, तेव्हा पहिली फिलिंग काय होती तुझी? आयुष्यभर असं जगायचं. इथून तू अशी कुठली आठवण घेऊन जाशील किंवा कुठला असा इव्हेंट आहे ज्याच्यामुळे तुझ्यावर खूप इम्पॅक्ट झाला? आमचा इथनं स्टडी टूर निघाला होता IIMला. ते कॉलेज फक्त ड्रीम कॉलेज होतं की बघायचं आहे त्या कॉलेजला. आम्ही स्टडी टूरमध्ये त्या कॉलेजमध्ये काय असतं काय नाही कुठून म्हणजे अख्खी ते कॉलेज फिरून आलं. IIM झालं. दीक्षाभूमीला जाण्याचं लहानपणापासून स्वप्न होतं. ते स्वप्न इथं आल्यानंतर माझं पूर्ण झालं. तुझ्या विचारांमध्ये काही बदल झाला इथे आल्यानंतर? हा, खूप जास्त प्रमाणात बदल झालेला आहे. काय बदल झाला? जसं आधी मी म्हणजे घरी असायची तेव्हा असं विचार करण्याचे ठीक आहे लिमिटेड विचार करायचे कोणत्याही गोष्टीपुरता म्हणजे एकच दृष्टिकोन असायचा. आता त्या गोष्टीचा मतलब म्हणजे एकाच बाजूने विचार करत नाही, पूर्ण अख्खा विचार करते की दूरपर्यंत काय होणार आहे या गोष्टीचा. दृष्टिकोन वाढला तरी